नमस्कार, जय भीम जय शिवराय. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची म्हणजे अक्षरशः या अपडेट्सबद्दल आत्तापर्यंतच्या शिक्षक भरतीच्या जो काही बेसिक फाउंडेशन आहे पवित्र पोर्टलचं, या अनुषंगाने पवित्र पोर्टल राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, कोर्टाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याची सुरुवात जी आहे 23 जून 2017 कोर्ट आदेश नागपूर खंडपीठाचा या माध्यमातून सुरू झालेली असताना त्याला खिळखिळ करण्याचा प्रयत्न वारंवार काही संस्था चालकांच्या छाताडावर बसून शासनाने हे पवित्र पोर्टल सुरू केले आणि याचा उद्देश एकच होता की सगळ्या ज्या काही आस्थापना आहेत, खाजगी आस्थापना, त्या ठिकाणी गोरगरीब मुलांना गुणवंत अभियोग्यताधारकांना संधी मिळणे आणि त्या गुणवंत अभियोग्यताधारकांना गुणवत्तेच्या आधारावर त्या ठिकाणी नियुक्त्या निवड करण्याची संधी असावी, हा एक त्याचा उदात्त हेतू होता. आणि तिथल्या जे काही खाजगी आस्थापनावरच्या विद्यार्थी आहेत त्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळणे हा एक त्याचा प्रमुख हेतू होता. आणि जे काही बोगस भरती प्रक्रिया आहे किंवा मग संस्था चालकांचे त्या ठिकाणी सुरू असलेली मनमानीची कारभार किंवा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं गैरवर्तणूक करून त्या ठिकाणी संस्थेवर घरातल्याच लोकांना नियुक्त्या देणे, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टीला आळा आणण्यासाठी हे पवित्र पोर्टल त्या ठिकाणी सुरू झालं. आणि या निर्णयाला काही संस्था चालक जुमानत नव्हत्या आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपल्या आस्थापनावर गुणवत्तेच्या आधारावर नियुक्त्या किंवा निवड करण्याचा अधिकार पवित्र पोर्टलला होता. त्याला बगल देऊन काही बॅकडोर पद्धतीनं त्या ठिकाणी संस्थेवर नियुक्त्या दिल्या जात होत्या, तर काही चुकीच्या पद्धतीनं कोर्ट ऑर्डर काढून त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जात होत्या. तर या सगळ्या गोष्टीला आळा आणण्यासाठी काही संस्था चालकाच्या विरोधात काही उमेदवार किंवा शिक्षक त्या ठिकाणचे त्या कोर्टामध्ये गेलेले होते. काही पिटिशन्स त्या ठिकाणी सादर करण्यात आले होते सन्माननीय कोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये. त्यापैकी रिट पिटिशन 6949, रिट पिटिशन 6950, रिट पिटिशन 10116 अशा पद्धतीच्या सुधागड एज्युकेशन सोसायटी किंवा मग इतर प्रकाशर असो, अन्य बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये पिटिशन्स सादर केलेल्या होत्या. तर त्याची एकत्रित सुनावणी यापूर्वीसुद्धा झालेली होती. तर हा नेमका घोळ काय होता किंवा मग पोर्टल जे काही पवित्र पोर्टल आहे त्याला बगल देत त्या ठिकाणी निवड केली जात होती. तर कशी केली जात होती, तर छोट्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती द्यायच्या आणि मुद्दाम ती बातमी इतर गुणवंत अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचणार नाही अशा चुकीच्या आणि छोट्या मोठ्या, जसे झुंजार, काहीतरी नावं असलेले वेगवेगळे असे वर्तमानपत्र अशामध्ये जाहिरात द्यायची आणि त्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी नाकारायचं, 1 2 3 वेळा असं नाकारायचं. नंतर मग त्यांना कोर्टामध्ये जायला सांगायचं आणि कोर्टातून त्या ठिकाणी त्यांना नियुक्त्या जे आदेश आहेत ते आणायचे. कारण हे सगळं पवित्र पोर्टलला बगल देऊन सुरू होतं. त्यामुळं पवित्र पोर्टल कुठेतरी अशा शिक्षण संस्था चालकांना नाकारायचं होतं आणि त्याच्यामध्ये शपथपत्र असं दाखल करायचं की पवित्र पोर्टल हे बंद आहे आणि चुकीच्या पद्धतीने एखाद्या प्रवर्गाची त्या ठिकाणी जागाच नाही तर अशा प्रवर्गाला त्या ठिकाणी जागा दाखवायचं. रोस्टरमध्ये चुकीच्या पद्धतीनं जाहिराती त्या ठिकाणी सादर करून चुकीच्या पद्धतीनं उमेदवाराला त्या ठिकाणी निवड दाखवायची आणि नियुक्तीचे जे काही आदेश आहेत ते कोर्टातून त्या ठिकाणी घ्यायचे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कारभार जे आहे ते भोंगळ कारभार कोर्टाच्या माध्यमातून त्याला मान्यता घ्यायची आणि त्याला नियुक्त्या द्यायचं असं प्रकरण सुरू होतं. आणि या सगळ्या नियुक्तीच्या प्रकरणाला मुद्दाम जाणीवपूर्वक शिक्षणाधिकारी दुर्लक्ष करायचा आणि कोर्टाकडे जायला सांगायचं आणि कोर्टातून आदेश आणायचे, असा हा त्यांचा प्रकार सुरू होता. तर याला कुठेतरी रिट पिटिशन 6949, रिट पिटिशन 6950, रिट पिटिशन 10116/2025 अपवाद ठरल्या आणि या सगळ्या याचिका माननीय कोर्टाने त्या ठिकाणी 16 ऑक्टोबर रोजी फेटाळून लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कडक असे पवित्र पोर्टल स्थिर राहण्यासाठी आणि पवित्र पोर्टल अबाधित राहण्यासाठी राज्य शासनाला, राज्य सरकारला आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोर्टाने त्या संस्था चालकांना किंवा आस्थापनाला स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत की असला हा प्रकार खपून घेतला जाणार नाही आणि एक प्रकारे ताश्वरी जे आहेत ते
कोर्टाने माननीय कोर्टाने त्या ठिकाणी आस्थापनाला खाजगीच्या ओढलेले आहेत. स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही शपथपत्र कोर्टात सादर केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी सादर केलेलं शपथपत्र जे होतं की कोर्टाच्या ज्या काही पवित्र पोर्टल आहे ते बंद आहे, कारणीभूत नाही आहे, म्हणून आम्ही सन्माननीय कोर्टाकडे आलो आहे अशा पद्धतीचं सांगितलेलं होतं. मुळामध्ये पोर्टल जे आहे पवित्र पोर्टल ते सुरू असताना चुकीचा अर्थ लावून किंवा चुकीच्या पद्धतीनं कोर्टाची दिशाभूल करण्याचं काम खाजगी संस्था चालकांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन केलं आणि त्या ठिकाणी सन्माननीय कोर्टाने जोरदारपणे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टीला आळा आणण्यासाठी कोर्टाने काल 16 ऑक्टोबरला काय निर्देश दिलेले आहेत त्याच्यामध्ये, तर असे निष्कर्ष दिलेले आहेत की पवित्र पोर्टल हे चालू राहणार आहे आणि एक त्रिस्तरीय जी काही समिती आहे प्रधान सचिवांच्या माध्यमातून विभागावर म्हणजे DYDच्या लेवलवर समिती स्थापन करावी. त्याच्यामध्ये त्याचे अध्यक्ष जे आहे ते उपसंचालक असतील, शिक्षणाधिकारी त्याचे सदस्य असतील आणि ते सगळं काही बघण्याचं काम जे आहे ते प्रधान सचिव करतील आणि जाहिराती ही दर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अतिरिक्त होणाऱ्या आस्थापनातील शिक्षकांची जी काही लेखाजोखा आहे त्या ठिकाणी द्यायची आहे आणि सगळं डेटा जे आहे शिक्षण संस्थांचा रिक्त अपात्र किंवा मग त्या ठिकाणी अतिरिक्त होणाऱ्या पदाची संख्या किंवा त्याचा सगळं डेटा जे चेक करायचं आहे तर ते सगळं आता DYDच्या जे काही उपसंचालक आहेत त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि जाहिराती देत असताना प्रादेशिक आता चुकीचे जे काही छोटे मोठे पत्र होते वर्तमानपत्र तर ते त्याच्यामध्ये न देता आता एक प्रादेशिक पत्रामध्ये त्या ठिकाणी जाहिरात द्यायची आहे आणि जसं पवित्र पोर्टलची नियमावली आहे त्या अनुषंगाने प्रसिद्ध अशा पवित्र पोर्टलच्या संदर्भातली जाहिरात प्रसिद्ध अशा वर्तमानपत्रामध्ये द्यायची आहे. त्यानुसार मग पवित्र पोर्टल कशा पद्धतीनं रन करेल त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सूचना जी आहे ते राज्य शासनाला पण दिलेल्या आहेत आणि आस्थापनाला पण दिलेल्या आहेत. त्यामुळं पवित्र पोर्टल आता इथून कधीच बंद होणार नाही आणि कितीही जरी हटास केला संस्थांनी पवित्र पोर्टल बंद करण्याचं ते आता होणार नाही आणि सगळ्या खाजगी आस्थापनाला त्या ठिकाणी जाहिराती देण्याचं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेले आहेत आणि त्या ठिकाणी वेबसाईटवर वेळोवेळी पवित्र पोर्टलच्या त्या जाहिराती अपलोड करण्यासाठी किंवा हालचाली अपडेट करण्यासाठी त्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि सुधागड जी काही चुकीच्या पद्धतीनं एज्युकेशन सोसायटी होती चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी 8 वर्षापासून एकही जाहिरात पवित्र पोर्टलला दिली नव्हती. अशाच बऱ्याच खाजगी आस्थापना राज्यामध्ये आहेत आणि यातला जर विचार केला तर राज्यामध्ये जवळजवळ 1 लाखाच्या आसपास पदं त्या ठिकाणी रिक्त असणार आहेत. तर या रिट पिटिशनमुळं या निर्णयामुळं सन्माननीय घुगे साहेब यांच्या बेंचनं दिलेल्या आदेशामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या म्हणजे या पवित्र पोर्टलवर सगळ्या आस्थापना आता जाहिराती येतील आणि या निर्णयामुळं जे काही SOP त्यांना रन करायला सांगितलेली आहे SOP तर पुढील लवकरात लवकर SOP त्या ठिकाणी रन करायला सांगितलेली आहे. कोर्टाने तसे आदेश पण दिलेले आहेत. आता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दिलेली असल्या कारणानं आणि त्याचं जे आहे SOP 15 मार्च 2026 ते 23/2026 या कालावधीमध्ये ते अहवाल जो आहे SOPचा तो सादर करायला सांगितलेला आहे आणि वैयक्तिक लॉग इन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, शालार्थ ID वगैरे हे सगळं पूर्वीही दिलेलं होतं. अतिरिक्त शिक्षकाची यादी शिक्षणाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाला पत्रांना 7 दिवसात लेखी उत्तर द्यायचं म्हणजे पूर्वी लेखी उत्तर दिले जात नव्हते तर आता आस्थापनाला 7 दिवसाच्या आत उत्तर द्यावं लागणार आहे. नंतर मग शाळा शिक्षण विभागानं प्रधान सचिव म्हणजे या सगळ्या गोष्टी जे सन्माननीय कोर्ट जे आहे घुगे साहेबांच्या बेंचने त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर थोडक्यात काय तर सुधागड एज्युकेशन सोसायटी पवित्र पोर्टल नियमाचं उल्लंघन करून भरती केली. कोर्टाने सांगितलं की अशा खाजगी भरती मान्य नाही किंवा खाजगी अशी भरती परस्पर पोर्टलला करता येणार नाही. राज्य सरकारला सर्व आस्थापना तपासून संस्था तपासून कार्यवाही व एकसंध प्रणाली ज्याला आपण SOP म्हणूया ते करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं आता अशा पद्धतीनं वयोमर्यादा आरक्षण पटसंख्या किंवा पदसंख्या स्पष्ट नव्हत्या
त्यामुळे शासकीय नियमानुसार 2 मोठ्या वर्तमानपत्रामध्ये या जाहिराती अशा द्यायचं ठरवलेलं आहे. निरीक्षण कोर्टाने त्या ठिकाणी लावलेले आहेत. कोर्टाने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं आदेश जे आहेत कोर्टाला खाजगी आस्थापनाने चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिशाभूल केलेली होती सुधागड एज्युकेशन सोसायटी. केवळ हे एक प्रकरण जरी असलं तर असे हजारो संस्था चालक आहेत जे चुकीच्या पद्धतीनं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिराती न देता पवित्र पोर्टलला शह देण्याचा प्रयत्न केलेले होते आणि काही खाजगी आस्थापना तर पवित्र पोर्टल बंद करण्याच्यासाठी कोर्टामध्ये पण गेलेले होते. तर हे आता कुठे होणार नाही. पवित्र पोर्टल कधीच बंद होणार नाही. त्यामुळं खाजगी आस्थापनाला आता केवळ आणि केवळ पवित्र पोर्टल शिवाय पूर्वी पर्याय नव्हता आणि आत्ता तरी या सुप्रीम हायकोर्टाच्या निर्णयामुळं आता खाजगी आस्थापनाला कुठेही परस्पर पोर्टल शिवाय भरती करता येणार नाही. त्यामुळं ही माहिती जास्तीत जास्त खाजगी आस्थापनाला कळवा किंवा ही माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त संस्था चालकांपर्यंत जाऊ द्या. या रिट पिटिशनचा किंवा सन्माननीय गुगे साहेबांच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचं जी काही कॉपी आहे ते मी तुम्हाला संदीप कांबळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर टाकणारच आहे कोर्ट ऑर्डर. त्यामुळे ही जास्तीत जास्त आता जागृती झाली पाहिजे आणि पवित्र पोर्टल शिवाय तसं तरी त्यांचं अनुदानही बंद होणार आहे पण एक त्यांना हे जे आदेश आहेत ते बिंदू नामावली वगैरे जे आहे माव करून तपासून घेण्याचे आदेश दिलेले आहेत हे जे शिक्षण आयुक्तांनी तर ते लवकरात लवकर रोस्टर कंप्लीट करून देण्यासाठी राज्यातील तमाम अभियोगिताधारकांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि हे कोर्ट ऑर्डर त्या संस्था चालकांना दाखवा. जर ते आदेश किंवा हे आदेश पाळत नसतील तर त्यांना दाखवा. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या या आदेशाला डावलता येणार नाही आणि त्यांना तात्काळ जे आपल्या जाहिराती आहेत ते पवित्र पोर्टलला द्यावे लागतील. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, ही जी कोर्ट ऑर्डर आहे किंवा हा व्हिडिओ जे आहे ही लिंक बी जरी त्यांना पाठवली तर आता त्यांना याच्या बाहेर जाऊन पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन आणि तात्काळ जाहिराती पवित्र पोर्टलला देता येतील आणि त्याच्यातून आता कुठल्याही पळवाटा राहणार नाहीत. त्यामुळं पवित्र पोर्टलवर खाजगी आस्थापनाला जाहिराती देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. संस्था चालकांना द्या. जिथं जिथं तुम्हाला दाखवता येईल तिथं तिथं हा व्हिडिओची लिंक त्यांना शेअर करा जेणेकरून ते सुद्धा अंधारात राहणार नाही संस्था चालक आणि पवित्र पोर्टल हे अबाधित राहील आणि पवित्र पोर्टलच्या बाहेर एकही भरती होणार नाही. आता काही छोट्या मोठ्या वर्तमानपत्रात आपण बघतोय तर त्याला कुठेतरी आळा बसेल आणि असं जरी केले तर त्यांच्यावर खूप मोठी कार्यवाही होऊ शकते. कदाचित संस्थासुद्धा बंद पडू शकते. संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अजून काही जरी समस्या असतील किंवा काही अडचणी असतील तर किंवा मग पवित्र पोर्टलला शह देण्याचं काम कोणती संस्था करत असेल तर आम्हाला संपर्क साधा. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.